शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शुगर लॉबीचाच मतदारसंघ आहे. त्यामुळं या निवडणुकीचा एक रंगच बदलून गेला. महाविकास आघाडीचा जोर जास्त दिसत होता, परंतु रुपवतीताईंच्या एंट्रीमुळे तो थोडासा घसरला गेला. त्यांनाही त्यांचा परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. मुस्लिम समाजाचं जे मतदान आहे, यापूर्वी ती काँग्रेसची आणि वंचितची वोट बँक म्हणून ओळखली जायची, मात्र ती वोट बँक आता शिवसेनेच्या बाजूने इथे झुकलेली दिसते. हे त्यांचं होम ग्राउंड आहे, इथून त्यांना लीड देणं क्रमप्राप्त आहे. रुपवतींच्या मतदान ज्यांनी घेतलेलं आहे ते वाकचौरीनं किती घातक ठरतंय हे आता येत्या 4 तारखेला समजेल. राज्यातील आता मतदान पूर्ण झालेलं आहे आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते निकालाकडे. 4 जूनला निकाल येणारच आहे. आत्ता मी आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आणि इथल्या राजकीय विश्लेषकांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी काय या मतदारसंघात परिस्थिती राहील. शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हटलं तर सहकारी नेत्यांचा बालेकिल्ला. ह्या निवडणुकीत तुम्हाला काय विश्लेषण वाटतंय की काय निकाल लागू शकतो या नेत्यांच्यामुळे? आता सहकार मुळातच हा शुगर लॉबीचा उत्तर नगर मतदारसंघ जो आहे, म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शुगर लॉबीचाच मतदारसंघ आहे. इथल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखाना आहे आणि त्याचा प्रभाव इथल्या राजकारणावर पण आहे. पण दुसरा गमतीचा भाग असा आहे की गेल्या 3 निवडणुकामध्ये इथल्या शुगर लॉबीचा या निवडणुकीमध्ये निष्प्रभ झालेली आहे. म्हणजे लोक त्यांना सांगायचे, शुगर लॉबीचे जे आमदार आहेत, माजी आमदार आहेत, किंवा तुमच्या विधानसभेला आम्ही बघून घेऊ, लोकसभेला आम्ही आमच्या मताप्रमाणे मतदान करू. तीच परिस्थिती ह्यावेळेस जर राहिली तरी आश्चर्य वाटायला नको. परंतु आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता कोपरगावला काळे आणि कोल्हे यांनी लोखंडेंचंच काम केलं, म्हणजे महायुतीचंच काम केलं. त्याच्या पुढे आले तर शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये तर विखे पाटलांवर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर तर BJPनेच जबाबदारी सोपवलेली आहे. हे त्यांचं होम ग्राउंड आहे, इथून त्यांना लीड देणं क्रमप्राप्त आहे. पलीकडे संगमनेर आहे. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांनी, ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनाही तिथून लीड देणं भाग आहे. अकोल्यामध्ये सुद्धा माजी आमदार आहे किरण लामटे, वैभव पिचड, त्यांनाही त्यांचा परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. इकडे श्रीरामपूरमध्ये लव कानडे आमदार आहेत, त्यांना दाखवावं लागेल. तिकडे शंकरराव गडाख आहे नेवास्यामध्ये, ते महाविकास आघाडीकरता प्रयत्न करतील. पण काय आहे तर आजवर मतदार हे लोकसभेला आणि विधानसभेला वेगवेगळं मतदान करतात. विधानसभेला शुगर लॉबीच्या बाजूने, म्हणजे त्यांचे जे कोणी आवडते नेते असतील त्यांच्या बाजूने, पण लोकसभेला मात्र ते वेगळं मतदान करतात. असं यापूर्वीच्या 3 निवडणुकांच्या आकडेवारीतून सिद्ध झालेलं आहे. दुसरीकडे पाहिलं तर सुरुवातीला दुरंगी वाटणारी ही लढत उत्कर्ष रुपवते यांनी वंचितमधून, काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि वंचितची उमेदवारी घेतली. काय त्याचा फायदा कोणाला मिळेल आणि कोणाला त्याचं नुकसान होईल? तसं जर बघितलं तर सुरुवातीला ही लढत शिर्डी लोकसभा मतदारसंघाची माजी खासदारांमध्ये होती. एकाच एक लढत ही चांगली होईल असं वाटत होतं. पारडं एक विद्यमान खासदारांचं जड दिसत होतं. मात्र जेव्हा उत्कर्षताईंची एंट्री झाली आणि त्यामुळं ह्या निवडणुकीचा एक रंगच बदलून गेला. कारण तसं जर बघितलं तर उत्कर्षताई या पूर्वी काँग्रेसचे एक पदाधिकारी म्हणून राहिलेले आहेत. पदाधिकारी असल्यामुळं त्यांचं काँग्रेसची सुद्धा काहीशी वोट बँक त्यांच्यासोबत होती त्यावेळी. आता त्या वंचितमध्ये आल्या. वंचितचं यापूर्वीचं जर रेकॉर्ड बघितलं तर वंचितने मागच्या वेळी अचानकपणे जरी उमेदवार उभा केला तरी साधारण 63-64 हजारांच्या दरम्यान मतं मिळवली होती. आत्ता सध्या या भागात जर बघितलं तर बौद्ध समाजाची थोडीफार नाराजी होती की आम्हाला उमेदवारी मिळत नाही आणि त्या अनुषंगाने उत्कर्षताईला उमेदवारी दिली तर बौद्ध समाज संघटित होईल असं दिसतंय वरवर. मात्र असं जरी असलं तरी बौद्धेतर समाजसुद्धा काहीसा उत्कर्षताईला फॉर आहे. हे सगळं असताना मुस्लिम समाजाचं जे मतदान आहे, यापूर्वी ती काँग्रेसची आणि वंचितची वोट बँक म्हणून ओळखली जायची, मात्र ती वोट बँक आता शिवसेनेच्या बाजूने इथे झुकलेली दिसते. त्यामुळं ही जी लढाई आहे, ही लढाई वंचितच्या एंट्रीने, उत्कर्षताईंच्या एंट्रीने वाढलेली आहे. त्यांच्या संदर्भात जो 2 माजी खासदारांच्या संदर्भात जो मुद्दा होता सर्वात महत्त्वाचा संपर्काचा, त्या संपर्काच्या मुद्द्यावर मात करीत उत्कर्षांनी मतदारसंघात जास्त गावे पिंजून काढली आणि त्यामुळे ही लढत अधिक रंगतदार झाली. दुसरीकडे पाहिलं तर नेत्यांचं पाहिलं, वंचितचं पाहिलं,
मागील वेळेपेक्षा यावेळेस मतदानाचा टक्का घटलेला आहे. मतदारांची संख्या, नवीन वोटर जो आहे तो जवळपास 2.25 लाखांनी आपल्या मतदारसंघात वाढला, तरीसुद्धा टक्केवारी कमी आहे. या कमी झालेल्या टक्केवारीमुळं कोणाला फायदा होईल आणि कोणाचा तोटा होऊ शकतो? तसं 2019मध्ये साधारण 68-69% मतदान शिर्डी मतदारसंघात झालं होतं आणि ह्यावेळेस ते 64% झालेलं, म्हणजे 5-1% घटलेलं आहे. तसं ते वाढायला पाहिजे होतं, अपेक्षित होतं. परंतु हा जो घटलेला जो मतदानाचा टक्का आहे हा निश्चित कोणाला हे त्रास देईल ते सांगता येत नाही, कारण लढत इतकी घासून झालेली आहे. परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वाकचौऱ्यांचं म्हणजे महाविकास आघाडीचा जोर जास्त दिसत होता, परंतु रुपवतीताईंच्या एंट्रीमुळे तो थोडासा घसरला गेला आणि त्याच्यात आता टक्केवारी कमी झालेली आहे. त्यामुळे ही टक्केवारी नेमकी लोखंडेंना साथ देते की वंचितच्या रुपवतेंच्या मतदान ज्यांनी घेतलेलं आहे ते वाकचौऱ्यांना किती घातक ठरतं आहे हे आता येत्या 4 तारखेला समजेल. एकूणच जर पाहिलं तर सतीश भाऊ, ज्या पद्धतीने हे विश्लेषण केलं जातं, कुठेतरी महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित असा तिरंगी सामना होता. कोण या मतदारसंघात बाजी मारू शकेल? तुम्ही सुद्धा मतदारसंघाचं विश्लेषण अनेक वर्ष करतायत. या मतदारसंघातली परिस्थिती सगळं काही पाहिलं तर काय वाटतंय तुम्हाला की लोकांच्या काय मनात आहे? नाही, या निवडणुकीचे 2 भाग दिसतात. एक चर्चा होणं म्हणजे गवगवा होणं. तर गवगवा होण्यामध्ये, चर्चा होण्यामध्ये अगदी शेवटच्या दिवसापर्यंत माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव होतं. परंतु आपण ज्यावेळेस गवगवा चर्चा कुणाची आहे याच्यावर ज्यावेळेस आपण फोकस करतो आणि त्या आधारे जर आपण काही विश्लेषण करायला लागलो तर फसगत होण्यासुद्धा शक्यता असते. याचं कारण असं आहे की गवगवा वाकचौरे साहेबांचा जरूर होता, त्यांना प्रतिसाद पण होता, जनसंपर्काचा मुद्दा पण केंद्रस्थानी होता. परंतु या एक फार महत्त्वाची गोष्ट की जी वारंवार सांगितली जाते पण ती दुर्लक्षित पण राहते की या लोकसभा मतदारसंघामध्ये 12 लाख मतदार असे आहेत की ते 12 लाख मतदार मोदींच्या म्हणजे केंद्र सरकारच्या मोदींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या लाभार्थी योजनांचे लाभार्थी आहेत. आता त्यातलं 60% मतदान आपण गृहीत धरलं आणि 6 लाख लाभार्थी धरले. त्यात 50% जरी ते वेगवेगळ्या ठिकाणी विभागले गेले वेगवेगळ्या विचारसरणीचे असल्यामुळं, तरी ते 50% जरी त्यातले भारतीय जनता पक्षाकडे आले तरी ते 3 लाखाचा तो बंच मोदींचा आहे, ज्याला भाजपचे पक्षश्रेष्ठी विश्लेषण करताना सांगतात की आमचे हे सायलेंट वोटर आहेत, हे चर्चा करत नाही. तर हे सायलेंट वोटर जर भाजपकडे 3 लाख धरले आणि वंचितनी ज्या पद्धतीने म्हणजे कौतुकास्पद उत्कर्षा रुपवतेंचं जे कॅम्पेन होतं ते कौतुकास्पद होतं. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मतदारापर्यंत जाण्यामध्ये त्यांनी जी एक प्रकारे मुसंडी मारली आणि त्यांचा थोडासा सर्वसमावेशक चेहरा दिसला. जसं मगाशी दिलीपरावांनी सांगितलं, बौद्ध समाजातली नाराजी आम्हाला डावललं जातं ती पण त्यांच्या कामी आली. जर उत्कर्षाताईंनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतविभाजन केलं तर ही निवडणूक निश्चित रंगतदार होणार आहे. आणि अजून एक त्याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे की तो पण आपण दुर्लक्षित करतो की असं सांगितलं जातं वोट जेव्हा ट्रान्सफर होतं त्यावेळेस त्याची चर्चा होते. म्हणजे भारतीय जनता पक्षाला लागोपाठ मागच्या 2 इलेक्शनमध्ये ज्यावेळेस विजय मिळत होता, मोठा विजय मिळत होता, वोट ट्रान्सफर होत होतं, त्याच्यामुळे त्याची चर्चा होती. त्याला म्हणायचे लोक मोदी लाट. आता भाजपचा असा दावा आहे की आमचा वोटर बेस हा एस्टॅब्लिश झाला आहे. मग तो एस्टॅब्लिश झालेला वोटर चर्चा करत नाही हा जर त्यांचा तर्क जर आपण विचारात घेतला तर त्यात थोडंसं तथ्य दिसतं. मग त्या तथ्याच्या आधारे असं म्हणता येईल की ही लढत शेवटच्या टप्प्यामध्ये लोखंडे साहेबांकडे सुद्धा झुकू शकते. आणि दुसरीकडे पाहिलं तर या शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे आणि थोरात या दोघांचे मतदारसंघ येतात. या दोन्ही नेत्यांचं एका पक्षात असतानाही कधी जमलं नाही. आज ते दोन्ही परस्पर विरोधी पक्षात आहेत. कोण यात बाजी मारू शकेल असं तुम्हाला वाटतं? दोघांचं नेतृत्व बघून तुम्ही पाहिलं अनेक वर्ष. वास्तविक जर बघितलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ असेल याचं आजपर्यंतचं जे राजकारण आहे त्या राजकारणाचा जर विचार केला तर राधाकृष्ण विखे पाटील मंत्री महोदय यांनी नेहमीच नाही का शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून व शेजारच्या काही 1-2 विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून इथल्या लोकसभेवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. यावेळेससुद्धा जर तसं जर बघितलं तर
आजी आणि माजी दोन्ही पण खासदारांच्या मागे विद्यमान आमदार होते, काही माजी आमदार होते. त्या तुलनेत वंचितच्या पाठीमागे आमदार नव्हते. अगदी जर बघितलं तर राष्ट्रीय नेते रामदास आठवलेसुद्धा हे शिवसेना महायुतीच्या बाजूने होते. त्यामुळं कुठं नाही जरी म्हटलं तर थोडंफार बौद्ध मतांचं सुद्धा विभाजन होऊ शकतं. त्याचप्रमाणे इतर मतांचंसुद्धा विभाजन होऊ शकतं. मात्र आजपर्यंत जर बघितलं तर उत्कर्षताईला अदृश्य स्वरूपात एखाद्या राजकीय प्रस्थापित नेत्याची मदत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जर बघितलं तर उत्तरेतले जेवढे आजी माजी आमदार आहे ते त्या महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्यासोबत राहिले. मात्र स्पष्टपणे असा अपवाद वगळता कोणी आदेश दिलेला नाही. ज्यांनी त्यांनी नाही का मौन बाळगत आपलं काम साधलं. कारण भविष्यातल्या विधानसभेच्या दृष्टीने आपलं चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता, मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरता आत्ताचं चिन्ह जर पोहोचवलं तर नंतर आपली पंचायत नको, ह्या उद्देशाने काम बऱ्याच जणांनी केलेलं दिसतं. तसं काम सध्या जर बघितलं तर शिर्डी विधानसभा मतदारसंघात झालेलं दिसत नाही. आणि त्या अनुषंगाने जर विचार केला तर विखे पाटील नक्की या निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका आणि शिक्कामोर्तब करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरतील असं दिसतंय. शेवटचा प्रश्न जर आपण पाहिलं तर शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी 2-3 दौरे केले शिर्डी लोकसभा मतदारसंघात. फडणवीससुद्धा येऊन गेले, महायुतीचे अनेक नेते येऊन गेले. त्या तुलनेत महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरेंची एकच मोठी सभा झाली. काय या नेत्यांच्या या दौऱ्यांमुळे त्याचा प्रभाव मतदारांवर पडेल असं तुम्हाला वाटतं शेवटच्या टप्प्यात? तसं पाहिलं तर आता निवडणुकांमध्ये नेत्यांचं येणं आणि सभा घेणं याकडे फारसं लोकांचं लक्ष नसतं. मतदार हा पूर्वीचा तयार झालेला असतो. आता मतदार हा सुज्ञ झालेला आहे. कारण आत्तापर्यंतच्या पूर्वीच्या इलेक्शन आणि आत्ताचे जे इलेक्शन आहे याच्यामध्ये मतदार हा निवडणूक घोषित झाल्यानंतर आपल्या मतदारसंघात कोण उमेदवार आहे, देशात कोण यावं, ह्या त्याचे आराखडे हे तयार झालेले असतात. आणि ते तयार झालेले आराखडे ह्या ज्या सभा येतात किंवा सभेतून जे ते वक्तव्य केलं जातं त्या वक्तव्यातून त्यांना देणं काही घेणं नसतं. परंतु आल्यानंतर त्या सभेत जाणं, प्रत्येक पक्षाची लोक जातात, ऐकतात आणि निघून जातात. त्याच्यावर ते फारसे विचार किंवा संशोधन करीत नाही. त्यामुळे त्याचा फारसा प्रभाव कुठल्याही निवडणुकीच्या उमेदवारांवर पडत नसतो. आणि निश्चितच जर पाहिलं तर ज्या अर्थी विश्लेषकांनी त्यांचं मत मांडले ते पाहता वंचितमध्ये उत्कर्ष रुपवते यांनी केलेली उमेदवारी यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांमध्ये सुद्धा मोठी चुरस निर्माण झाली आणि त्यामुळे मतदारांमध्ये सुद्धा संभ्रमावस्था आहे. त्यामुळे नेमकं निकाल कोणाच्या बाजूने लागणार हे आज तरी स्पष्ट होताना दिसत नाही आहे. हे पाहण्यासाठी किंवा त्याचं समोर येण्यासाठी 4 जूनपर्यंत आपल्याला वाट पाहावीच लागेल. नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.